ह्या भौमप्रदोषला शिवलिंगावर ह्या 4 वस्तू अर्पण कराव्यात. भौमप्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर गुलाबजल आणि चंदनाचा लेप लावावा. यामुळे मंगल ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात. या दिवशी शिवलिंगावर मूठभर डाळ अर्पण करावी. यामुळे कर्जमुक्ती होते आणि घरात संपत्ती वाढते. भगवान शिव यांचे विशेष आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाला तिळ अर्पण करावे. शिवलिंगावर तिळाचा अभिषेक केल्याने भक्त सर्व पापांपासून मुक्त होतो आणि जीवनात आनंद मिळतो असे मानले जाते. प्रदोष व्रताच्या पूजेदरम्यान शिवलिंगावर गहू आणि धतुराचा अभिषेक करावा. यावेळी जीवनात सुख आणि शांतीसाठी भगवान शिवांची प्रार्थना करावी. धार्मिक श्रद्धेनुसार ह्या उपायामुळे संततीचा आशीर्वाद मिळतो आणि महादेवाच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. तर भौमप्रदोषच्या दिवशी भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी प्रदोषच्या दिवशी शिवलिंगाला लाल चंदन अर्पण करावे. असे मानले जाते की या उपायांमुळे कुंडलीतील सूर्य बलवान होतो, व्यक्तीचा मान सन्मान वाढतो आणि प्रलंबित कामे पूर्ण होतात. भगवान शिव आणि हनुमानजींची पूजा. तर भौमप्रदोष व्रतावर भगवान शिव आणि हनुमानजींची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. मंगळवार हा हनुमानाला समर्पित आहे, तर प्रदोष व्रत भोलेनाथांना समर्पित आहे. ह्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून शुभ मुहूर्तावर पूजा करावी. शिवचालिसासोबतच हनुमान चालिसाही वाचावी. असे मानले जाते की असे केल्याने सुख समृद्धी मिळते आणि इच्छा पूर्ण होतात. शिवलिंगाचा अभिषेक. भौमप्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाला गंगाजल, दूध, दही, कच्चे दूध आणि बेलाची पाने अर्पण करावीत. सध्या मार्गशीर्ष महिना चालू आहे, त्यामुळे शिवलिंगाचा अभिषेक खूप महत्त्वाचा आहे. भगवान शिवांचा अभिषेक करताना ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं ह्या मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने शुभता वाढते आणि दुःखातून मुक्तता मिळते असे मानले जाते. तुपाचा दिवा. तर वैवाहिक किंवा आरोग्याशी संबंधित समस्यावर मात करण्यासाठी भौमप्रदोष व्रतावर हनुमान चालिसा पठण केल्यानंतर बजरंग बाणाचे पठण करावे. संध्याकाळी भगवान हनुमानांच्या समोर लाल वाती असलेला तुपाचा दिवा लावावा. असे मानले जाते की असे केल्याने इच्छित परिणाम मिळतील. तर हनुमानजींना अर्पण. जर कुंडलीत मंगळाची स्थिती अशुभ असेल तर हनुमानजींची विशेष पूजा करावी. भौमप्रदोष व्रताच्या दिवशी हनुमानजींना पीठ आणि गुळापासून बनवलेली रोटी, लाडू अर्पण करावे. असे मानले जाते की असे केल्याने हनुमानजींचे आशीर्वाद मिळतात. तर भौमप्रदोषच्या दिवशी शिवलिंगाला ह्या गोष्टी अर्पण कराव्यात. तर शिवलिंगावर गुलाबजल आणि चंदनाच्या पेस्टने अभिषेक करावा. असे केल्याने मंगळ ग्रहाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो आणि ह्या दिवशी शिवलिंगावर मूठभर डाळ अर्पण केल्याने कर्जमुक्ती होते आणि घरात संपत्तीत वाढ होते. ह्या दिवशी शिवलिंगावर मध अर्पण केल्याने चांगले आरोग्य मिळते आणि जीवनातील समस्या कमी होतात. तर ह्या दिवशी ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करताना किमान 11 बेलाची पाने अर्पण करावी. यामुळे मनोकामना पूर्ण होतात. तर या दिवशी शिवलिंगावर गंगाजल आणि गाईच्या दुधाने अभिषेक करावा. असे केल्याने पापांचा नाश होतो. तर भौमप्रदोषच्या दिवशी भगवान शिवांना गुळापासून बनवलेल्या मिठाई किंवा लाल रंगाच्या मिठाई अर्पण कराव्यात. असे केल्याने समृद्धी मिळते. तर मंगळवारी तुपाचा लाल दिवा लावावा. जर तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या येत असतील आणि तुमचे आरोग्य ढासळत असेल तर भौमप्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी हनुमान चालिसा आणि त्यानंतर बजरंग बाण पठण करावे.
तसेच भौमप्रदोष व्रताच्या त्याच रात्री 8 वाजता लाल दिव्यासह तुपाचा दिवा लावा आणि हनुमान चालीसा पठण करा. पुढील 40 मंगळवारी ही प्रथा सुरू ठेवा. यामुळे मंगळाचे अशुभ प्रभाव कमी होतात, दूर होतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील. 10 मंगळवारी बजरंग बलीला सिंदूरचोळ अर्पण करा. असे म्हटले जाते की तुमच्या कुंडलीतील मंगळाचा शुभ प्रभाव प्राप्त करण्यासाठी मंगळवारी उपवास करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त भौमप्रदोष व्रताच्या दिवशी हनुमानजींना सिंदूरचोळ अर्पण करावे. चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळून आणि हे चोळ अर्पण करावे. तुम्ही बजरंग बलीला कंगवा किंवा कंगा देखील अर्पण करू शकता. भगवान रामाचे भक्त हनुमानाचे एक नाव संकटमोचक आहे. हा उपाय तुमचा त्रास कमी करेल आणि मंगळाची स्थिती सुधारेल. मसूर आणि तांब्याच्या वस्तू दान केल्याने मंगळ बलवान होईल. असे म्हटले जाते की जर मंगळ कुंडलीतील चांगल्या स्थितीत असेल तर व्यक्ती उत्साही, सकारात्मक ऊर्जेने भरलेली राहते आणि त्यांच्या प्रयत्नांमध्ये यश मिळते. जेव्हा मंगळ शुभ फळ देतो तेव्हा तो मालमत्ता लाभ, भावांमधील सहकार्य आणि प्रेम आणि आनंदी वैवाहिक जीवन आणते. म्हणून मंगळवारी लाल मसूर, गहू, तांब्याची भांडी आणि गूळ दान केल्याने तुमच्या कुंडलीतील मंगळ बलवान होऊ शकतो. भौमप्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवांना काय अर्पण करावे तर ते जाणून घेऊया. तर धार्मिक श्रद्धा अशी आहेत की प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर गंगाजलाने अभिषेक केल्याने सर्व दुःख दूर होतात. गंगाजलाने शिवलिंगावर अभिषेक केल्याने शिवांचे आशीर्वाद मिळतात. जर तुम्ही गरिबीचा सामना करत असाल किंवा पैशाच्या कमतरतेमुळे त्रस्त असाल तर प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर केशर अर्पण करावे. शिवलिंगावर केशर अर्पण केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तर जर तुम्ही कर्जाच्या ओझ्याने दबलेले असाल आणि त्यातून मुक्त होऊन इच्छित असाल तर प्रदोष व्रताच्या दिवशी गंगाजल आणि संपूर्ण तांदूळ पाण्यात मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करावा. असे केल्याने तुमच्या कर्जाच्या समस्या कमी होतील आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होईल. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.